नीट पेपर 2026 कधीही NTA त्या लॅबमधून किंवा त्या खोलीमधून बाहेर आला नव्हता. तो पेपर अतिशय सेफ आणि व्यवस्थित ठेवलेला होता. त्या पेपरचा कुणीही फोटो काढायचा प्रयत्न केला नाही, कुणीही झेरॉक्स काढायचा प्रयत्न केला नाही, त्या पेपरला कुणीही छेडलेलं नव्हतं. पण तरी देखील तो पेपर फोडण्यात आला. तो पेपर शेकडो लोकांच्या पर्यंत पोहोचला. त्यामध्ये करोडो रुपयांची लूट केली गेली आणि हे करणारे सर्वात मोठे जे मास्टर माइंड होते ते सगळे महाराष्ट्रातले होते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आणि हा स्कॅम इतक्या सफाईदारपणे केलेला होता की यामध्ये कुणीही सापडलं नसतं, कारण याचा कोणताही फिजिकल किंवा डिजिटल पुरावाच ठेवलेला नव्हता. पण तरी देखील एका व्यक्तीच्या शहाणपणामुळे किंवा मूर्खपणामुळे म्हणा, हे सगळे चोर सापडले. ते बरंच झालं. आता हे नेमकं कसं घडलं हे सीबीआयनं 28 तारखेला एक चार्जशीट फाईल केलेली आहे. या चार्जशीटमध्ये ही संपूर्ण मोडस ऑपरेंडी सीबीआयनं समोर आणलेली आहे, ज्यामधून हे सगळेच लोक कसे सापडले. यामध्ये सीबीआयनं 30 जणांच्या वरती आरोपपत्र दाखल केले. नेमकं काय घडलं, कसं घडलं ते या आरोपपत्रामध्ये व्यवस्थित लिहिलंय. ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सीबीआयने यावेळेला जे आरोपपत्र सादर केले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा पेपरमध्ये जो काही घोटाळा केला गेला तो कधीही सापडणार नाही अशाच पद्धतीने केला गेला होता. त्यामुळे सीबीआयला हे शोधून काढण्यासाठी उलटी प्रोसिजर करावी लागली. शेवटच्या धाग्यापासून उलट पहिल्या धाग्यापर्यंत म्हणजे NTA पर्यंत पोहोचावं लागलं. यामध्ये सीबीआयला ज्या गोष्टी पुढे सापडल्या आणि कुठल्या त्या लिंकमुळे सापडल्या त्या मी पुढे सांगतो. पण मुद्दा असा आहे की याची सुरुवात NTA मध्ये झाली आणि NTA मध्ये ही सुरुवात केली PV कुलकर्णी नावाच्या माणसानं. PV कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे एक्सपर्ट होते. 2019 पासून ते NTA साठी काम करत होते. त्यांचं काम एवढंच होतं, जो नीटचा पेपर छापलेला आहे, तयार आहे, त्या पेपरचं मराठीमध्ये भाषांतर करायचं. त्यामुळे संपूर्ण पेपरचा त्यांना ऍक्सेस होता. आता जे त्या विषयातले तज्ज्ञ असतात, काही लोकांना त्या विषयाचा ऍक्सेस असतो. या माणसाला संपूर्ण पेपरचा ऍक्सेस होता आणि PV कुलकर्णींनी तो ऍक्सेस घेतला. पण त्यांनी एक शहाणपण केलं, ते म्हणजे त्यांनी कुठंही या पेपरमध्ये आलेले प्रश्न लिहून काढले नाहीत. कुठेही ते पेपर कॉपी करायचा, फोनमध्ये फोटो काढून घ्यायचा प्रयत्न केला नाही. मग त्यांनी नेमकं काय केलं तर त्यांनी हे सगळे प्रश्न लक्षात ठेवले. ते त्या विषयातले तज्ज्ञ असल्यामुळे त्यांना हे सगळे प्रश्न लक्षात राहिले. याच्याशिवाय आणखी 2 मराठी व्यक्ती याच्यामध्ये येतात. त्यांचं नाव आहे मनीषा मंधारे. या झुलॉजीच्या एक्सपर्ट आहेत. त्या पेपर सेटिंगमध्ये देखील सहभागी होत्या. त्यांनी आणि मनीषा हवलदार ही आणखी एक टीचर ज्या फिजिक्सच्या एक्सपर्ट आहेत. यांनी या सर्वांना त्या विषयाचे पेपरचा ऍक्सेस होता आणि त्यामुळे या सर्वांनी काय केलं, पेपरचा ऍक्सेस मिळाल्यानंतर त्यातले प्रश्न लक्षात ठेवले आणि हे पुण्यात आले. हे सगळे पुण्याचे होते, त्यामुळे हे सगळे पुण्यात आले आणि पुण्यात येऊन त्यांनी एक 10 ते 20 विद्यार्थ्यांचा एक लेक्चर घेतला. या लेक्चरमध्ये त्यांनी आपण लक्षात ठेवलेले सगळे प्रश्न या विद्यार्थ्यांना सांगितले. अर्थातच हाय पेईंग विद्यार्थी असणार आहेत, जे जास्त पैसे देत असणार आहेत, ज्यांना काहीही करून डॉक्टर करायचंच असं या सर्वांनी ठरवलेलं असणार आहे. त्यामुळे फक्त 10 ते 20 विद्यार्थ्यांनाच एका बंद दरवाज्याच्या आड घेतलं गेलं आणि त्यांना समोर बसून हे सगळे प्रश्न सांगितले गेले. हे प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी लिहून काढले. त्यांचे ऑप्शन्स काय, कसं सगळं काही लिहून काढलं गेलं. पहिल्यांदा जे मेमोराईज केलेलं होतं ते कागदावरती आलं, ते या ठिकाणी. आणि इथं कोणताही डिजिटल प्रूफ किंवा फुटप्रिंट ठेवली गेली नव्हती. त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी लिहिलं ते फर्स्ट हँड रेकॉर्ड झालं. नंतर सीबीआयला ते सापडलं. पण सीबीआय त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत डायरेक्ट कशी पोहोचणार? सीबीआयचा त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचायचा काही संबंध नव्हता, कारण सीबीआयला माहितीच नव्हतं की नेमकं पेपर फोडलाय कोणी, कारण पेपर तर सेफ होता. यानंतर मग हे जे PV कुलकर्णी होते, ज्यांनी या पेपरचं भाषांतर केलं होतं, ते लातूरला गेले. ते खरं तर मूळचे होते लातूरचे आणि लातूरमध्ये त्यांनी अनेक वर्ष शिक्षणाचं काम केलेलं होतं. लातूरमध्ये त्यांचे काही मित्र देखील होते. त्यामध्ये एक होते शिवराज मोठेगावकर. शिवराज मोठेगावकर यांची आणि PV कुलकर्णी यांची सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये 23 एप्रिलला भेट झाली. या भेटीमध्ये मनोज शिरुरे, जे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे मालक होते, त्यांच्यासमोरच PV कुलकर्णींनी या पेपरमध्ये येणारे सगळे संभावित प्रश्न जे त्यांना माहिती होते ते सगळे मोठेगावकर सरांना सांगितले आणि मोठेगावकर सरांनी ते हँड रिटन आपल्या एका कॉपीमध्ये लिहून काढले. मोठेगावकर सरांनी हे सगळं जे पेपर लिहून ठेवलेला होता तो नंतर त्यांच्या फोनमध्ये त्याचा फोटो काढून घेतला आणि हे फोटो नंतर सीबीआयला सापडले. नंतर ऍक्च्युली मोठेगावकर सरांनी हे सगळे फोटो डिलीट केले होते, पण मेटा डेटाच्या माध्यमातून हे सगळे फोटो जे डिलीट केलेले होते ते देखील सापडले, ते रिकव्हर करता आले. ज्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत होतं की त्यांनी ते प्रश्न सगळे लिहिले जे PV कुलकर्णींनी सांगितले आणि ते मोठेगावकरांनी नंतर पुढे आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी
वापरले. मोठेगावकर सर आपल्याला माहिती आहेत की ते RCC रेणुकाई करिअर सेंटर नावाचा एक क्लास लातूरमध्ये चालवतात आणि त्याची भरपूर मोठी ॲडव्हर्टाईज वगैरे ते करत असतात. त्यांचा YouTube चॅनल देखील आहे. त्यामुळे 3 मेला होता नीटचा पेपर आणि अजूनपर्यंत नीटच्या पेपरची कोणतीही डिजिटल फुटप्रिंट ठेवली गेलेली नव्हती. म्हणजे CBIला नेमकं हे अजून देखील माहिती नव्हतं की नेमकं कुठं सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची. जेव्हा हे सगळे आरोप झाले त्यानंतर मग हे सगळं सापडलं कसं? मग हे सगळं सापडण्याला कारणीभूत ठरली पुण्यामध्ये बिबवेवाडीला एक ब्युटी पार्लर चालवणारी महिला. त्या महिलेचं नाव आहे मनीषा संजय वाघमारे. मनीषा संजय वाघमारेंनी पहिल्यांदा काय केलं तर त्यांना एक असा विद्यार्थी सापडला जो PV कुलकर्णी सरांच्या त्या 10-20 स्टुडंट्स पैकी एक होता, ज्याला या पेपरमध्ये येणारे सगळे प्रश्न माहिती होते. या मनीषा वाघमारेंनी त्या विद्यार्थ्याकडून सगळेच्या सगळे प्रश्न नोट डाऊन करून घेतले. त्याची एक प्रिंट काढली. पहिल्यांदा हे सगळे नीटचे प्रश्न प्रिंटमध्ये आले. त्याची प्रिंट काढली आणि त्यांनी ती प्रिंट बाहेर विकायला ठेवली आणि त्यांनी सांगितलं 10 लाख रुपये जर मला मिळत असतील तर मी नीटचा 3 तारखेला असलेला पेपर द्यायला तयार आहे. त्यामध्ये त्यांना पहिलं गिराईक मिळालं. धनंजय लोखंडे जे करिअर काउन्सिलिंग करतात आणि पुण्यामध्ये असतात, त्यांनी 10 लाख रुपये देऊन ती PDF 28 एप्रिलला विकत घेतली मनीषा वाघमारेकडून. मनीषा वाघमारेकडून घेतलेली ती प्रिंट त्यांनी पुढे शुभम खैरनार नावाच्या BAMS स्टुडंटला, जो SR कन्सल्टन्सी नावाची कन्सल्टन्सी देखील चालवतो, जो भोपाळमध्ये विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 10 ते 15 लाख रुपयाला विकली आणि तो पेपर PDFच्या स्वरूपात पहिल्यांदा ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली व्हॉट्सॲपमधून किंवा टेलिग्राममधून. म्हणजे पहिल्यांदा त्या पेपरनं फुटप्रिंट सोडायला सुरुवात केली आणि अशाच पद्धतीनं तो पेपर पोचला राजस्थानातल्या एका बिवाल नावाच्या कुटुंबाकडे. मग तो राजस्थानाच्या या बिवाल कुटुंबाकडे कसा पोचला तर तो त्यांना पोचला यश यादव नावाच्या गुरुग्राम मधल्या एका व्यक्तीकडून. तो त्यांना 15 लाख रुपये मिळत होता. यश यादवला हा पेपर विकलेला शुभम खैरनारनं आणि बिवाल कुटुंबातला मांगीलाल बिवाल आणि त्याचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे दिनेश बिवाल, या दोघांना देखील हा पेपर पाहिजे होता आणि त्यांनी यश यादव बरोबर संपर्क साधला. त्याला सांगितलं की या पेपरमधले एवढे जर प्रश्न जर बरोबर आले तर आम्ही तुला 15 लाख रुपये देऊ. त्याप्रमाणे डील झाली. मांगीलाल बिवालला हा प्रश्नपत्रिका पाहिजे कोणासाठी होती? त्याच्या घरात त्याचा मुलगा होता अमन, त्याच्या भावाचा एक मुलगा होता, त्याचं नाव तर ऋषी, आणखी एक मुलगी होती कुटुंबातली गुंजन. हे सगळे MBBS साठी किंवा डॉक्टर होण्यासाठी शिकत होते. त्यांना हा पेपर पाहिजे होता आणि म्हणून हा पेपर त्यानं खरेदी केला आणि त्या पेपरमधले अनेक प्रश्न आलेले होते. आणि पहिल्यांदा हा पेपर पोलिसांना सापडला 7 मेला, कारण टेलिग्रामवरती हा पेपर फिरत होता आणि मधल्या काळात म्हणजे बिवाल फॅमिलीला यश यादवनं हा पेपर प्रोव्हाइड केल्यानंतर मधल्या काळात त्यांना अनेक लोकांना हा पेपर प्रोव्हाइड केला आणि सगळ्यांच्याकडून 50,000 रुपये पासून 10 लाख रुपयांपर्यंत घेण्यात आले आणि शेकडो विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा पेपर पोचला. जे लोक पैसे देऊ शकत होते त्या सर्वांनी पैसे देऊन हा पेपर विकत घेतला आणि त्याच्या आधारावर गुण मिळवले किंवा जे काय पुढचं घडायचं ते घडलं. आता मग हे सगळं लक्षात कसं आलं तर राजस्थानच्या DGPंना पहिल्यांदा हा गेस्ट पेपर मिळाल्यानंतर त्यांनी याची चौकशी केली आणि त्यांना धागेदोरे लागले बिवाल कुटुंबाचे. बिवाल कुटुंबावरून ते मागं जात यश यादव, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, पुण्यातली बिबवेवाडीतली ती मनीषा संजय वाघमारे इथपर्यंत पोहोचले. मनीषा संजय वाघमारेला तो पेपर मिळालेला त्या विद्यार्थ्याकडून. तो विद्यार्थी त्या क्लासमध्ये बसलेला होता ज्या क्लासमध्ये PV कुलकर्णी शिकवत होते आणि PV कुलकर्णी कुठं काम करत होते? NTA मध्ये. म्हणजे CBIनं उलट्या बाजूनं शेवटच्या धाग्यापासून कड्या सोडायला सुरुवात केली आणि ती बरोबर जाऊन NTA पर्यंत पोहोचली, जिथून तो पेपर ऍक्च्युअली फुटलेला होता पण कोणत्याही स्वरूपात डायरेक्ट बाहेर आलेला नव्हता. हा पेपर ज्यांनी फोडला किंवा ज्यांनी फोडून त्याचा वापर करायचा प्रयत्न केला ते जर कोण होते बघितलं तर यामध्ये सगळ्यात जास्त होते कोचिंग क्लासेस चालवणारे लोक, ज्यांना पुढच्या वर्षी जास्तीत जास्त नवीन विद्यार्थी भरण्यासाठी आपल्या कॉलेजचे किंवा आपल्या क्लासचे किती विद्यार्थी डॉक्टर झाले हे दाखवायचं होतं आणि त्यासाठी ते या गोष्टीचा वापर करत होते. म्हणून 22 लाख विद्यार्थी जरी बसले असले तरी जास्तीत जास्त विद्यार्थी तेच पास झाले असते जे या कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होते. 2019 पासून PV कुलकर्णी NTA मध्ये काम करतोय. म्हणजे 2019 ते 2026 प्रत्येक वर्षी नीटचा पेपर लीक होतोय, त्याच्या बातम्या आपण बघतोय. यामध्ये या व्यक्तीचा सहभाग असणारच आहे. याच्याशिवाय दरवर्षी अशाच पद्धतीनं फक्त प्रश्न लक्षात ठेवून ते पुढच्या लोकांच्या पर्यंत ट्रान्सफर करायचे आणि जास्तीत जास्त करून फक्त आपल्याच लोकांना त्याचा फायदा मिळेल, आपलेच जे काही मित्र आहेत त्यांना फायदा मिळेल, अशा प्रकार यामध्ये केला गेला. म्हणूनच मोठेगावकर सारखे किंवा आणखी काही जे क्लास चालक होते त्यांच्यापर्यंत हा पेपर यशस्वीपणे पोहोचायचा आणि ते पुढच्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्लासमध्ये भरती करायचे. अशा पद्धतीचा हा स्कॅम होता. यामध्ये ऍक्च्युअली या लोकांना खूप जास्त पैसे मिळाले असं देखील नाही आहे. या
PV कुलकर्णीला फक्त 21 लाख रुपये मिळाले असं CBIने म्हटलंय. पण मध्ये ज्या लिंक तयार झाल्या त्या लोकांनी प्रत्येकानं 10-10 लाख, 20-20 लाख, 5-5 लाख रुपये घेतले. त्यामुळे अनेकांना आता अटक करण्यात आली आहे. जवळजवळ 30 लोक यामध्ये CBIने चार्जशीटमध्ये आरोप दाखल केलेले आहेत. त्यामुळे याच्यापेक्षा आणखी जास्त लोक असणार आहेत, पण ते कमी महत्वाचे असतील म्हणून ते कदाचित यामध्ये नसतील किंवा ते ठगले गेलेले असतील किंवा ज्यांना फसवलं गेलं असे लोक असतील. त्यामुळे त्यांच्यावरती डायरेक्ट आरोप नाहीत. पण हे सगळं केलं गेलं कोचिंग क्लासेसच्या धंद्यासाठी, हे इथं स्पष्ट दिसतंय. 22 लाख विद्यार्थ्यांच्या बरोबर जो छळ केला गेला, जो त्यांच्या भविष्याचा खून केला गेला, तो याच शिक्षकांनी केला ज्यांची भूक प्रचंड जास्त होती. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.